हॅलो गाईज, वेलकम टू एसके सर्स मॅथ्स अकॅडमी. आज आपण पॅरामेट्रिक कर्व बघणार आहोत. तर पहिल्यांदा समजून घेऊयात की पॅरामेट्रिक इक्वेशन म्हणजे काय आणि त्याच्यानंतर आपण पॅरामेट्रिक कर्वचे सगळे रूल्स वन बाय वन बघणार आहोत. सुरुवात करूयात आपण पॅरामेट्रिक इक्वेशन म्हणजे काय याने. तर लक्षात घ्या, तुमच्याकडे सपोज नेहमी तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना एक्स इज इक्वल एक्स आणि वाय अशा दोन व्हेरिएबल असतात तुमच्याकडे, बरोबर ना. नेहमी तुम्ही एक्स वायच्या भाषेत बोलत असता. तर आता एक्स इज इक्वल टू समजा एखाद्याने असं लिहिलं, एक्स इज इक्वल टू साइन टी आणि वाय इज इक्वल टू सपोज कॉस टी असं लिहिलं, किंवा एखाद्याने असं लिहिलं एक्स इज इक्वल टू ट्वाइस ए टी स्क्वेअर आणि वाय इज इक्वल टू 4t. तर दोनही प्रकारे जी काही मी मांडणी केलेली आहे, जी काही अरेंजमेंट आहे, समजून घ्या. दोन इक्वेशन्स आहेत तुमच्याकडे. ऍक्च्युअली एक्स वाय हे व्हेरिएबल आहेत, बट ते दोनही व्हेरिएबल तिसऱ्या एका व्हेरिएबलच्या भाषेत लिहिलेले आहेत. म्हणजे एक्स वाय आर दी फंक्शन्स ऑफ टी. इथे सुद्धा एक्स वाय आर दी फंक्शन्स ऑफ टी. ओके. तर अशा प्रकारच्या दोन इक्वेशन्सना जेव्हा एकत्र लिहितो आपण, तेव्हा त्याला पॅरामेट्रिक इक्वेशन असं म्हणायचं. काय म्हणायचं त्याला? पॅरामेट्रिक इक्वेशन. मला वाटतं लक्षात आलं असेल तुमच्या. म्हणजे व्हेरिएबल तर एक्स वाय आपल्यासाठी महत्वाचेच आहेत, पण ते त्या व्हेरिएबल्सनाच ऍज अ फंक्शन ऑफ टी म्हणून लिहितो आपण. ठीक आहे. मग महत्वाचं काय की डेरिव्हेटिव्ह कशी फाइंड आउट करायची, 12thला झालंय हे सगळं बरं का. डेरिव्हेटिव्ह कशी फाइंड आउट करायची याच्याबद्दल जर बोलायचं झालं ना, तर तुमच्या लक्षात असेल आपण ऍक्च्युअली डीवाय बाय डीएक्स हे फाइंड आउट करतो. म्हणजे नक्की काय फाइंड आउट करतो? पहिल्यांदा ह्या वायची डेरिव्हेटिव्ह घेतो विथ रिस्पेक्ट टू काय टी, आणि परत कशाने डिवाइड करतो? ह्या एक्सची डेरिव्हेटिव्ह घेतो विथ रिस्पेक्ट टू टी. ओके. हा फॉर्म्युला आपल्याला 12thला झालेला आहे, माहिती आहे आपल्याला. सो आपण पॅरामेट्रिक इक्वेशन जेव्हा विचारात घेणार तेव्हा ह्या त्यांच्या डेरिव्हेटिव्हचा अशा प्रकारे फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. सो याला पॅरामेट्रिक इक्वेशन म्हणतात. अजून एक महत्वाचा मुद्दा मला सांगायचा आहे, आणि तो मुद्दा आहे इव्हन आणि ऑड फंक्शन काय. सो पहिल्यांदा बघूयात आपण इव्हन फंक्शन. ठीक आहे. समजा एक फंक्शन घेतो मी एफ ऑफ एक्स इज इक्वल टू सपोज 2x स्क्वेअर. ओके. 2x स्क्वेअर. आता मी काय करणार, ह्या एक्सच्या ऐवजी मी मायनस एक्स लिहिणार. म्हणजे काय, इनपुट देताना एक्सच्या ऐवजी मी निगेटिव्ह एक्स इनपुट देणार. म्हणजेच काय, एफ ऑफ मायनस एक्स इज इक्वल टू 2 इथे बघा, आणि एक्सच्या ऐवजी काय लिहायचे? मायनस एक्स आणि त्याचा स्क्वेअर. तरी माझा आन्सर काय येते बघा, 2. याचा स्क्वेअर काय येतो माहिती आपल्याला? निगेटिव्हचा स्क्वेअर नेहमी पॉझिटिव्ह येतो. सो 2x स्क्वेअर. मग हे फंक्शन बघा आणि हे फंक्शन बघा, यांच्यामध्ये काही आहे का वेगळे? पण नाही, बिलकुल सेम आहेत. आणि म्हणून मग आपण कंक्लुजन मध्ये काय लिहिणार? एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एफ ऑफ मायनस एक्स. करेक्ट. काय लिहिणार? एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एफ ऑफ मायनस एक्स. आणि म्हणून मग आपल्याला सांगता येणार आहे की हे कुठल्या प्रकारचं हे फंक्शन जे आहे एफ ऑफ एक्स, हे कुठल्या प्रकारचं फंक्शन आहे? इव्हन फंक्शन. ओके. अजून एखादं एक्झाम्पल सांगण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे जास्त तुम्हाला कॉम्प्रिहेंड होणार आहे बेटर. दुसरं एक्झाम्पल समजा आपण घेतलं, ट्रिग्नोमेट्रीच्या रिलेटेड बोलूया. सपोज तुमच्याकडे एक फंक्शन आहे आणि सपोज ते कॉस एक्स आहे. काय आहे ते? सपोज कॉस एक्स आहे. मग मी काय करणार, एक्सच्या ऐवजी काय ठेवणार आहे? मायनस एक्स ठेवलं. काय मिळते बघूया. एफ ऑफ मायनस एक्स इज इक्वल टू कॉस ऑफ मायनस एक्स. बट आपल्याला माहितीये कॉसला जरी निगेटिव्ह आपण इनपुट दिलं तरी त्याचा आन्सर जे आहे ते पॉझिटिव्हच राहणार आहे. म्हणजे काय येणार आहे याचा आन्सर? कॉस एक्स. म्हणजेच मग काय झाला याचा अर्थ की एफ ऑफ एक्स आणि एफ ऑफ मायनस एक्स या दोघांच्या व्हॅल्यू काय सेम आहेत, आणि म्हणून मग आपण सांगू शकतो एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एफ ऑफ मायनस एक्स. आणि म्हणजेच आपलं कंक्लुजन काय आहे? हे काय आहे? इव्हन फंक्शन आहे. सो अशा पद्धतीने आपल्याला ही आयडिया क्लिअर झालेली असेल. आय होप सो. इव्हन फंक्शन नंतर आपल्याला पुढचं जे बघायचं आहे ते कुठल्या प्रकारचं फंक्शन? ऑड फंक्शन. हे एवढं का सांगतोय मी मित्रांनो? कारण हे गरजेचं आहे. याच्याशिवाय आपल्याला पॅरामेट्रिक इक्वेशन्स किंवा पॅरामेट्रिक कर्व करता येणार नाही. ऑड फंक्शन. आता याच्याच ऐवजी मी एक फंक्शन घेतो बघा, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू ट्वाइस ए एक्स असं घेतलं मी, ट्वाइस ए एक्स. बरोबर. समजा मी इथे एक्सच्या ऐवजी मायनस एक्स ठेवला, तर मला काय मिळालं? एफ ऑफ मायनस एक्स इज इक्वल टू काय येणार आहे सांगा? एक्सची व्हॅल्यू मायनस ठेवायची म्हणजे मायनस लागेल, म्हणजे मायनस ट्वाइस ए एक्स असं येणार आहे. बरोबर. म्हणून मग आता मला काय लिहावं लागेल? एफ ऑफ एक्स इज इक्वल टू हे आहे का इक्वल? नाही. बट इथं मायनस आहे. नाही, समजा मी मायनस बाहेर इकडे लिहिलं, समजा मायनस मायनस, तर काय होणार आहे मग? हे अशा पद्धतीने एक नवीन मायनस टाकल्यामुळे मायनस मायनस प्लस होईल आणि मग ते इक्वल होऊन जाईल. सो हे जे काय तुम्हाला दिसतंय तर याला आपण बोलणार आहोत ऑड फंक्शन. काय म्हणणार याला? ऑड फंक्शन. आय होप तुम्हाला हे क्लिअर होत असेल. म्हणजे फरक काय कुठं पडलाय?
इथं निगेटिव्ह जर इनपुट दिलं तरी काय फरक पडत होता का नाही, बिलकुल सेम व्हॅल्यू अगोदर जी होती तीच व्हॅल्यू मिळत होती. इथं मात्र काय बदल झालाय, मायनस साईन इकडे आलं. काय आलंय, मायनस साईन. इथं मायनस साईन लिहावं लागलंय. अजून एखादा एक्झाम्पल घेता येईल. समजा आपण ट्रिग्नोमेट्रीच्या रिलेटेड घेऊयात, ज्याची गरज आहे आपण त्याच फंक्शन्स बद्दल बोलूयात. समजा साइन एक्स आहे आणि तुम्ही समजा आता इथे एक्सच्या ऐवजी मायनस एक्स ठेवायला सांगितलं, तर एफ ऑफ मायनस एक्स इज इक्वल टू साइन ऑफ मायनस एक्स. बट साइन ऑफ मायनस एक्स काय असतं माहिती आहे आपल्याला सगळ्यांना, मायनस ऑफ साइन एक्स, राईट. आणि म्हणून मग कंक्लुजन काय आहे आपलं, सो आपलं कंक्लुजन आहे एफ ऑफ एक्स इक्वल तर नाही येत, पण इक्वल कधी होईल, जेव्हा आपण एक मायनस साइन लावू तेव्हा, म्हणजे हे मायनस आणि मायनस निघून जाईल आणि मग आपल्याला म्हणता येईल की एफ ऑफ मायनस एक्स. सो अशा पद्धतीने लक्षात आलेलं आहे की अशी कंडिशन जेव्हा सॅटिस्फाय होते तेव्हा त्याला आपण काय म्हणतो, ऑड फंक्शन असं म्हणत असतो. सो ह्या एवढे मी 4 एक्झाम्पल सांगितलेत. ह्या 4 एक्झाम्पल्स वरून तुम्हाला बऱ्यापैकी आयडिया आलेली आहे आणि याचा डायरेक्ट यूज आपल्याला ह्या पॅरामेट्रिक फंक्शन्स मध्ये किंवा पॅरामेट्रिक कर्व मध्ये करायचा. सो आतापर्यंत आपण पॅरामेट्रिक इक्वेशन्स म्हणजे काय ते समजून घेतलंय. त्याच्यानंतर इव्हन आणि ऑड फंक्शन्स बद्दल सुद्धा डिस्कशन केलेलं आहे. सो आता आपण काय करणार आहोत, रूल्स बघायचे आपल्याला. पॅरामेट्रिक कर्व साठीचे 4च रूल्स आहेत. सो व्हेरी इझी, वन बाय वन करूयात. सो पहिल्यांदा लेट x is equal to f of t and y is equal to g of t with parametric equations. अशा दोन इक्वेशन्स आपण घेतोय आणि आता आपल्याला त्याच्यासाठी पॅरामेट्रिक कर्व ड्रॉ करायचा आहे आणि त्याच्यासाठी रूल्स बघायचे वन बाय वन. सो फर्स्ट रूल जो आहे रूल 1, त्या रूल 1 साठी लक्षात घ्या, हे तुमच्याकडे दोन जे काही इक्वेशन्स आहेत ना, एक्स आणि वाय, ऍक्च्युअली त्यांना मी काय म्हटलंय, फंक्शन्स म्हणा. एक्स अँड वाय आर नथिंग बट दी फंक्शन्स ऑफ टी, राईट. सो त्यांच्याबद्दल डिस्कशन करायचं आहे या ठिकाणी. सो रूल 1 मध्ये सिमेट्री तर बघणारच आपण, आणि ती सिमेट्री चेक करत असताना महत्वाची कंडिशन कशी आहे ते एकदा बघून घेणं गरजेचं आहे. सो इकडे फंक्शन्स म्हणूयात आपण. फंक्शन्स, तुमच्याकडे जे काही फंक्शन्स आहेत, ओके, ते फंक्शन्स मी इकडे लिहितो असे फंक्शन्स, आणि त्यांचं नेचर काय आहे ते इथे लिहितो मी, फाईन. आणि त्याच्यानंतर त्यांचं नेचर म्हणजे समजून घ्या की ते इव्हन आहेत की ऑड आहेत अशा टाईपमध्ये. आणि मग त्याच्यावरनं आपल्याला कंक्लुजन लिहायचंय. काय लिहायचंय आपल्याला, कंक्लुजन. सो पहिल्यांदा फंक्शन समजा तुम्ही तुमच्याकडे जे फंक्शन आहे, सपोज एक्स इज इक्वल टू एफ ऑफ टी आहे आणि वाय इज इक्वल टू जी ऑफ टी, असे दोन फंक्शन्स आहेत. आता पहिल्यांदा असं अज्युम करूयात की तुमच्याकडे असणार पहिलं फंक्शन हे इव्हन आहे आणि सेकंड फंक्शन जे आहे ते ऑड आहे. जर असं तुमच्याकडे अशी जर केस असेल तर तुम्ही बिनधास्त सांगायचं आहे की युअर कर्व इज सिमेट्रिक अबाउट एक्स ऍक्सिस, क्लिअर. सोपं आहे का अवघड आहे? पहिलं फंक्शन इव्हन हवंय आणि दुसरं फंक्शन काय हवंय, ऑड हवंय, संपलं. ओके, इव्हन आणि ऑड एवढं लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर दुसरं काय सांगता येईल आपल्याला, पहिलं फंक्शन जे आहे, आणि इथे दुसरे फंक्शन लिहितो मी जी ऑफ टी. पहिलं सपोज ऑड असेल आणि दुसरं सपोज इव्हन असेल तर काय होईल, लक्षात घ्या. पहिलं इव्हन म्हणजे कुठल्याही गोष्टीची स्टार्टिंग जे आहे ते आपण समजा पॉझिटिव्ह वेने करत असतो. इव्हन म्हणजे सगळ्यांना माहिती आहे पॉवर काय असेल 2, 4, 6 समथिंग लाईक दॅट. आणि ऑड म्हणजे काय, जी पॉवर वेगळी असेल, बरोबर. असं असतं ना ऑड आणि इव्हन. सो तुम्हाला करायचंय काय, पहिल्यांदा जर फंक्शन इव्हनने स्टार्ट झालंय म्हणजे एक्स इव्हन आहे आणि नंतर ऑड आहे, तर आपण ऑब्व्हियसली काय म्हणायचं, सिमेट्रिक अबाउट एक्स ऍक्सिस. पण पहिल्यांदाच ऑड आहे फंक्शन म्हणजे एक्स हे फंक्शन पहिलं ऑड आहे आणि वाय नंतर काय आहे, इव्हन आहे, असं असेल तर मग याच्या अपोजिट जायचंय. म्हणजेच काय, याच्या अपोजिट काय असणार आहे, कर्व इज सिमेट्रिक अबाउट काय म्हणणार, विच ऍक्सिस, वाय ऍक्सिस. सिंपल, सोपं आहे, अवघड नाहीये. त्याच्यानंतर थर्ड केस काय आहे, एक्स इज इक्वल टू सपोज एफ ऑफ एक्स, वाय इज इक्वल टू जी ऑफ टी. सॉरी, इथे टी लिहायला पाहिजे. आणि दोन्ही फंक्शन समजा तुमच्याकडे ऑड असतील, काय असतील, दोन्ही फंक्शन समजा ऑड असतील, तर तुम्ही काय म्हणायचं आहे, सिमेट्रिक. ते सिमेट्रिक आहे बट इंटरेस्टिंगली सिमेट्रिक इन अपोजिट क्वाड्रंट. हे थोडं इंटरेस्टिंग आहे आणि समजून घ्या. अपोजिट क्वाड्रंट म्हणजे काय,
म्हणजे याचा अर्थ असा, असं तुमच्याकडे एक्स वाय ग्राफ आहे आणि समजा तुमच्याकडे ह्या याच्यामध्ये असा प्रकारचा कर्व आला, सपोज असा कर्व आला तुमचा, तर सिमेट्री कशी असणार आहे? जर ती अबाउट एक्स ऍक्सिस असती तर ती अशी असते, बरोबर ना, अबाउट एक्स ऍक्सिस, बरोबर. समजा ती वाय असती, अजून करा की ती वाय असते, तर कशी असते? अशी असते. बट आता मी काय सांगतोय, सिमेट्रिक इन अपोजिट क्वाड्रंट. म्हणजे काय अपोजिट क्वाड्रंट? म्हणजे इकडे नाही, इकडे नाही, याच्या अपोजिट क्वाड्रंट कुठला आहे? हा. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला आता कसं दाखवावं लागेल? ते अशा पद्धतीने दाखवायला लागेल. म्हणजे हे बरोबर असं सिमेट्रिकल दिसलं पाहिजे तुम्हाला. तो रूल 2, ओरिजिन मधनं कर्व पास होत असेल, याचा अर्थ काय मिळायला हवं तुम्हाला? 0 0 हा पॉईंट मिळायला हवा ज्याच्यामधनं कर्व पास होतो. करेक्ट. पण आता इथे काय विषय काय की 2 इक्वेशन्स असणार आहेत तुमच्याकडे. मग करायचं काय? तर त्याच्यासाठी पहिल्यांदा सोपं काम करायचं. सबस्टेप ए मध्ये काय करायचं आहे? पुट x इज इक्वल टू 0 इन इक्वेशन 1 म्हणूयात. आता याला 1 म्हणायचं, इक्वेशन 1, आणि याला 2 असं आपण म्हणतोय. आणि मग कोणाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची? ऑब्व्हियसली वायची तर मिळणार आहे का? नाही मिळणार, कारण इथे एक्स इज इक्वल टू एफ ऑफ टी आहे, म्हणजे इकडे टीचं फंक्शन आहे. पण तुम्ही कोणाची व्हॅल्यू शोधू शकता? मग टी ची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकता. कोणाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची? टी ची व्हॅल्यू. ओके, एक्स ची व्हॅल्यू पुट करून, आणि मग ती जी व्हॅल्यू आहे, पुट दॅट व्हॅल्यू ऑफ टी इन इक्वेशन 2. इक्वेशन 2 मध्ये ती टी ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची, जी तुम्ही ह्या सबस्टेप 1 ए मध्ये कॅल्क्युलेट केली, ती इक्वेशन 2 मध्ये पुट करा, आणि मग कोणाची व्हॅल्यू फाइंड आउट करा? फाइंड द व्हॅल्यू ऑफ वाय. करेक्ट. आणि मग तुम्हाला जर y ची व्हॅल्यू 0 मिळत असेल, इफ y इज इक्वल टू 0, देन कर्व इज पासिंग थ्रू ओरिजिन. फाईन. आणि मला वाटतं ही आयडिया अगदी क्लिअर झाली आहे तुमच्या सगळ्यांना, कारण हे खूप इझी आहे. ठीक आहे, पहिल्यांदा x इज इक्वल टू 0 ठेवायचं आणि मग टी ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. आता हे जरी असं रूलमध्ये लिहून दिलेलं असलं तरी प्रत्यक्ष कसं वर्कआउट करायचं हे तुम्हाला त्यावेळी मी प्रॉब्लेम मध्ये सांगेल. कारण की मी जरी म्हटलं x इज इक्वल टू 0, एखाद्याने y इज इक्वल टू 0 ठेवलं आणि मग टी ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली, आणि मग ती व्हॅल्यू टी ची जी आहे ती इक्वेशन 1 मध्ये ठेवून मग x ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली तरी चालेल, 100% करेक्ट असणार, काहीही प्रॉब्लेम नाही. ओके, रादर ते आपल्याला डिसाइड करावं लागतं, डिपेंड्स ऑन इक्वेशन कशी आहेत त्याच्यावर ठरवायला लागतं. पण लक्षात ठेवा, x इज इक्वल टू 0 ठेवलं तर y इज इक्वल टू 0 मिळायला पाहिजे, किंवा y इज इक्वल टू 0 ठेवलं तर x इज इक्वल टू 0 मिळायला पाहिजे. सो हा महत्वाचा मुद्दा लक्षात घ्यायचा आहे. नाव रूल 3. रूल 3 मध्ये आपल्याला शोधायचा असतो टँजंट. काय शोधायचं आपल्याला? टँजंट. ओके, आणि मग टँजंट फाइंड आउट करायचंय म्हणजेच काय करायचंय तर त्याची डेरिव्हेटिव्ह शोधायची. मित्रांनो, नेहमीच्या पद्धतीने आपण डेरिव्हेटिव्ह शोधणार. पण आता इथं तुम्हाला मी सांगितलंय की x इज अ फंक्शन ऑफ टी अँड y इज अ फंक्शन ऑफ टी ऑल्सो. मग तुम्हाला काय आयडिया वापरायला लागेल? आठवत असेल तुम्हाला, काय करणार तुम्ही इथे? पहिल्यांदा फाइंड, हे बघा हे फंक्शन आहे, म्हणजे ह्या फंक्शनची dx ची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू काय फाइंड आउट करायला लागेल? टी. सो फाइंड dx dt अँड dy बाय dt. करेक्ट. आणि त्याच्यानंतर मग मेन फॉर्म्युला आहे dy बाय dx इज इक्वल टू, कसं कॅल्क्युलेट करणार? dy बाय dt अपॉन dx बाय dt. आता मला वाटतं हा विषय अगदी क्लिअर झालाय तुम्हाला. आणि मग याचं आन्सर जे येईल ना, त्या आन्सरनुसार तुमच्याकडे वेगवेगळ्या केसेस असतील. लक्षात घ्या, ह्या डेरिव्हेटिव्ह वरनं तुमच्याकडे वेगवेगळ्या केसेस असणार आहेत. मग जर डेरिव्हेटिव्ह जे आहे त्या डेरिव्हेटिव्हचं आन्सर जर मित्रांनो 0 आलं, जर डेरिव्हेटिव्हचं आन्सर 0 आलं तर आपण कंक्लुजन काय लिहिणार? बघा, मी तुम्हाला वेगवेगळे केसेस सांगतो. 0, त्याच्यानंतर इन्फिनिटी, अर्थातच प्लस ऑर मायनस एवढ्यात काय फरक पडत नाही, त्याच्यानंतर 1 आणि लास्टला -1. आता हे दोन असेच देतोय मी तुम्हाला, कारण आपल्याला रिक्वायरमेंट फक्त ह्या दोनच याची असते, बट माहिती असावं म्हणून मी तुम्हाला हे सांगतोय, अदरवाईज काही गरज नाही. ठीक आहे, बट हे दोन मात्र महत्वाचे आहेत. मग ऑब्व्हियसली जेव्हा तुमची डेरिव्हेटिव्हचा आन्सर 0 येतं ना, तेव्हा आपण काय म्हणणार आहोत? टँजंट इज पॅरलल टू एक्स ऍक्सिस. हे लक्षात घ्यायचं. काय असणार आहे? टँजंट इज पॅरलल टू एक्स ऍक्सिस असणार. आणि जर आन्सर आपलं इन्फिनिटी आलं, वेदर निगेटिव्ह और पॉझिटिव्ह इन्फिनिटी, काय फरक पडत नाही, तर त्यावेळी मात्र आपण काय म्हणणार? टँजंट इज पॅरलल टू
पॅरलल टू वाय ॲक्सिस. करेक्ट. टँजंट इज पॅरलल टू वाय ॲक्सिस. जर तुमचं डेरिव्हेटिव्हचं आन्सर 1 आलं, नीट आहे का, डेरिव्हेटिव्हचं आन्सर जर 1 आलं तर लक्षात ठेवायचं टँजंट मेक्स an angle 45 degree with x axis. म्हणजे थोडक्यात अशा पद्धतीने काय असणार आहे, तुमचा टँजंट असणार आहे. इथं टँजंट कसा असणार आहे सांगा, पॅरलल टू एक्स ॲक्सिस म्हणजे असं असणार आहे. इथं टँजंट कसा असणार आहे, पॅरलल टू वाय ॲक्सिस म्हणजे असं असणार आहे. हे टँजंटचे डायरेक्शन समजून घ्या. आणि त्याच्यानंतर शेवटला इथे काय असणार आहे, ऑब्व्हियसली टँजंट मेक्स an angle काय असणार आहे बघा, तो हा जर असा असेल तर तो काय, हा काय असणार आहे, असा असणार आहे. आणि मग आपल्याला माहिती आहे काय असणार, किती डिग्री असतो, 135 डिग्री विथ एक्स ॲक्सिस. क्लिअर आहे. सो हे चारही केसेस मी इथं तुम्हाला ड्रॉ करून दाखवल्यात, हे फक्त लक्षात ठेवायचं आहे. व्हेरी इम्पॉर्टंट. फाईन. एकदा का हे सगळं झालं, रूल नंबर 3 मध्ये की आपण पुढच्या रूलकडे जाणार आहोत. आणि त्या रूलमध्ये काय करायचं आहे बघा, रूल नंबर 4 मध्ये टेबल बनवायचं आहे. काय बनवायचं आहे, टेबल. आणि त्या टेबलमध्ये ह्या सगळ्या व्हॅल्यूज एकत्र करायच्या आहेत. ओके. कोणाकोणाच्या व्हॅल्यूज, तर तो टेबलच तुम्हाला इथे ड्रॉ करून दाखवतो मी, नक्की कशा प्रकारे टेबल बनवायचं आहे. इथे लक्षात घ्या, ह्या सिस्टीम मध्ये पॅरामीटर कोण आहे, टी आहे. सो टी ने स्टार्ट करणार आपण. ठीक आहे, टी ने स्टार्ट करणार. सो टी, त्याच्यानंतर असा एक टेबल बनवायचा, त्याच्यानंतर दुसरं काय एक्स आहे, त्याच्यानंतर वाय, आणि शेवटला महत्वाचं काय आहे, डेरिव्हेटिव्ह dy बाय dx. फाईन. आता त्या टीच्या व्हॅल्यूज, आता इथे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आहेत बरं का. आता जर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स असतील, लक्षात घ्या, जर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स असतील, हे मी जे लिहून देतो कोणासाठी, फक्त ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनसाठी. जर वेगळ्या प्रकारचे फंक्शन्स आले, ट्रिग्नोमेट्री नसेल, तर टीच्या व्हॅल्यू 0, 1, 2, 3 अशा घ्यायच्यात, बरोबर. पण जर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आले तर काय घ्यायचे, 0, π/2 ह्याप्रमाणे घ्यायचे. आले लक्षात, 0 नंतर π/2 नंतर पाय, नंतर ह्याप्रमाणे 3π/2 वगैरे, आणि पुढे 2π, अशा व्हॅल्यूज घ्यायच्या आहेत. पण तुम्ही फक्त लक्ष कशाला द्यायचं आहे, ह्या सगळ्या गोष्टी, हे जे कॉलम्स आहेत हे तुमच्याकडे आले पाहिजेत. लेट्स सी द फर्स्ट प्रॉब्लेम बेस्ड ऑन पॅरामेट्रिक कर्व. ट्रेस द सायक्लॉइड x इज इक्वल टू a, असं एक दिलेलं आहे तुम्हाला. x आणि y दोन फंक्शन्स आहेत आणि इन टर्म्स ऑफ t. ओके, t इज द पॅरामीटर. आता गंमत अशी आहे की सायक्लॉइड असं म्हटलंय, तर समजून घ्या सायक्लॉइड काय प्रकार आहे. आता ह्या प्रकारामध्ये आपल्याला असे वेगवेगळ्या प्रकारचे नावं असणार आहेत. ठीक आहे. सायक्लॉइड म्हणजे काय, हे अशा प्रकारे, ओके, अशा प्रकारे ग्राफ असेल तर त्याला सायक्लॉइड म्हणायचं, किंवा दुसरं एक व्हर्जन असतं. ओके, तर याला सायक्लॉइड म्हणायचं. त्याच्यानंतर असे वेगवेगळे शेप्स असतील ते तुम्हाला मी सांगेल त्यावेळी. ओके, स्टार शेप एक असतो. ओके, ऍस्ट्रॉइड ज्याला म्हणतो आपण, हे असं एक एक्झामला विचारलं जातं, याला एक ऍस्ट्रॉइड असं म्हटलं जातं, ऍस्ट्रॉइड. आणि फक्त ह्या गोष्टींचा फक्त इथंच रिलेशन आहे असं काही नाही. या सगळ्या शेप्सची माहिती पाहिजे आपल्याला, कारण याच्यावर पुढे आपल्याला रेक्टिफिकेशन ऑफ कर्व जो प्रकार आहे त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टींची रिक्वायरमेंट असते. आपल्याला ती नाव माहिती पाहिजे, त्यांचा शेप्स माहिती पाहिजे. ठीक आहे. सो आता क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. तर क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी 1 बाय 1 आपण जाणार आहे, स्टेप बाय स्टेप. ठीक आहे. सो सुरुवातीला इक्वेशन जी आहे ती प्रॉपर लिहून घेऊयात आपण. सो x इज इक्वल टू a t प्लस साइन t. ओके, याला 1 म्हणा. अँड y इज इक्वल टू a 1 मायनस कॉस t 2. रूल 1, सिमेट्री. आता आपल्याला अगदी क्लिअर आहे की सिमेट्री जर चेक करायची तर काय करावं लागेल पहिल्यांदा सांगा. येस, दिलेली दोन फंक्शन्स एक्स आणि वाय हे इव्हन आहेत की ऑड आहेत हे डिसाइड करायला लागेल, चेक करायला लागेल. बरं, सो पहिल्यांदा हे फंक्शन्स असं लिहूयात आपण. एक्स इज इक्वल टू काय असतं, एफ ऑफ टी इज इक्वल टू ए टी प्लस साइन टी. देन पुट टी इज इक्वल टू मायनस टी पुट करूयात. सो काय मिळेल आपल्याला, एफ ऑफ मायनस टी इज इक्वल टू ए, टीच्या ऐवजी काय ठेवायचे मायनस टी प्लस साइन मायनस टी. ओके,
सो दिस इज इक्वल टू बघा मायनस साईन इथे. साईन बद्दल काय माहिती, साईन बद्दल आपल्याला, बट साईन मायनस टी इज इक्वल टू काय असतं, मायनस साईन टी. बरोबर, कारण काय, साईन हे कुठल्या प्रकारचं फंक्शन आहे, ऑड आहे की इव्हन आहे, ऑड फंक्शन आहे. आणि म्हणून मग आपल्याला काय आन्सर मिळेल सांगा, मायनस इथे पण मायनस इथे पण डायरेक्ट काय करायचं, बाहेर घेता येईल. सो एकदा नीट लिहितो, मायनस टी मायनस साईन टी. सो दिस इज नथिंग बट मायनस ए टी प्लस साईन टी. म्हणजे हे काय आले, नीट ऑब्झर्व केलं, एफ ऑफ टी काय होता एवढं सगळं, आणि एफ ऑफ मायनस टी काय होता, सेम आलंय, फक्त साईन काय आलंय, मायनस. आणि म्हणून कंक्लुजन मध्ये आपण लिहिणार एफ ऑफ टी इज इक्वल टू, कोण आहे, मायनस साईन आहे, बाकीचा पार्ट म्हणजे एफ ऑफ टी आहे. रादर आपण असं लिहूयात, मायनस एफ ऑफ टी. ठीक आहे, फाईन. सो मायनस मायनस असं होऊन जाईल. सो याच्यावरून कंक्लुजन काय आलंय, एक्स इज इक्वल टू एफ ऑफ टी, बरोबर, इज ऑड फंक्शन. पहिलं कंक्लुजन कळालं. दुसरं, नाउ y इज इक्वल टू जी ऑफ टी. लक्षात ठेवा, हे कसं लिहिताय आणि काही फरक पडत नाही, त्याला बिलकुल वेटेज नाही. महत्वाचं काय की तुम्ही ही कंडिशन दाखवताय का आणि हे कंक्लुजन लिहिताय का, दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट. सो y इज इक्वल टू जी ऑफ टी इज इक्वल टू ए 1 मायनस कॉस टी. आता काय ठेवायचं सांगा, पुट टी इज इक्वल टू मायनस टी. मायनस टी जर ठेवला आपण तर काय मिळेल आपल्याला, therefore g of minus t is equal to a 1 minus cos of minus t. बरोबर, but what about cos? Cos of minus t is equal to cos of t. Why? Because cos is even function आणि म्हणून काहीही फरक होणार नाही, 1 minus cos t असं येणार आहे. आणि म्हणजेच मग कंक्लुजन मध्ये काय लिहिणार, that implies g of t सॉरी इज इक्वल टू जी ऑफ मायनस टी. कारण हे एक्सप्रेशन आणि हे एक्सप्रेशन सेम, म्हणून मग कंक्लुजन लिहिणार आपण y इज इक्वल टू जी ऑफ टी इज ऑड फंक्शन. ऑड आहे का, आता काय सांगा, ऑड तर वर झालं, इथे काय दिसतंय, सेम दिसतंय ना, साईनने फरक पडलेला नाही, म्हणजे काय लिहिणार आपण, इज इवन फंक्शन. जर एक फंक्शन तुमचं ऑड आहे आणि दुसरं इवन आहे, कंक्लुजन काय आहे, काय कंक्लुजन मिळणार आपल्याला, सो दॅट इम्प्लाइज किंवा असं म्हणूयात, हिअर एक्स इज ऑड अँड वाय इज इवन, hence curve is सिमेट्रिक अबाउट, टेल मी, पहिला ऑड आणि दुसरा इवन, लक्षात घ्या, पहिला ऑड आणि दुसरा इवन असेल तर काय होतं, सिमेट्रिक अबाउट वाय ऍक्सिस. आणि पहिला इवन आणि दुसरा ऑड असतं तर मग काय केलं असतं, अबाउट एक्स ऍक्सिस म्हटलं असतं. सो सिमेट्रिक अबाउट काय म्हणायला लागेल आता इथे, सिमेट्रिक अबाउट वाय ऍक्सिस, डोंट फॉरगेट काय म्हणायचं, सिमेट्रिक अबाउट वाय ऍक्सिस. फाईन. सो दिस इज ऑल अबाउट रूल नंबर 1. खरं तर रूल नंबर 1 असं म्हणण्यापेक्षा आपण काय म्हणत असतो, स्टेप नंबर 1 म्हणत असतो. सो स्टेप नंबर 2, ओरिजिन बद्दल डिस्कशन करायचं. ओरिजिन, त्याच्यासाठी मी तुम्हाला काय सांगितलंय, रूल मध्ये असं लिहून दिलं की एक्स ची व्हॅल्यू 0 ठेवा आणि वाय शोधण्याचा प्रयत्न करा. रादर एक्स ची 0 ठेवा इक्वेशन 1 मध्ये आणि त्याच्यावर टी ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करा, ती नंतर याच्यामध्ये ठेवा, मग वाय कॅल्क्युलेट करा. वाय 0 मिळाला तर म्हणायचं की कर्व इज पासिंग थ्रू ओरिजिन, नाही मिळालं तर म्हणायचं डज नॉट पासिंग थ्रू ओरिजिन. बट त्याला एक लिमिटेशन आहे, मी तुम्हाला सांगितलं होतं, त्याच्या उलट केलं तरी चालेल, म्हणजे वाय ची व्हॅल्यू 0 ठेवून एक्स ची 0 काढायचा प्रयत्न केला तरी चालेल. बट त्याच्यासाठी पहिलं ऑब्झर्वेशन चांगलं पाहिजे, असं इक्वेशन निवडा की ज्याच्यामध्ये टी एकाच ठिकाणी शक्यतो असेल, म्हणजे मिनिमम टी दिसेल आपल्याला, मग टी ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करणं सोपं असतं. मग मला सांगा, याच्यात टी तर 2 ठिकाणी आहे आणि याच्यात मात्र टी काय आहे, एकाच ठिकाणी, म्हणजे कोणाला प्रेफरन्स देणार, सेकंड इक्वेशनला. आणि म्हणून काय करायचंय, सो पुट सेकंड इक्वेशन मध्ये वाय दिसतो, पुट वाय इज इक्वल टू 0 इन इक्वेशन 2, करेक्ट. सो इक्वेशन 2 मध्ये आपण 0 ठेवूयात, काय मिळेल, 0 इज इक्वल टू ए 1 मायनस कॉस ऑफ टी. बरोबर. सो
ए इज इक्वल टू 0 आणि ब्रॅकेट इज इक्वल टू 0. सो ए इज इक्वल टू 0 काय फरक पडत नाही, पॅरामीटर आहे, त्याच्यामुळे काय घेणार मग आपण 1 मायनस कॉस टी इज इक्वल टू 0. हा ब्रॅकेट 0 ला इक्वेट केला. सो फायनली आपला आन्सर काय आले सांगा आता, कॉस टी इज इक्वल टू 1, राईट. therefore t is equal to cos inverse of 1. That means t is equal to काय, आता बघा t च्या पॉसिबल व्हॅल्यूज काय, cos इनव्हर्स ऑफ 1 कोणासाठी, कुठल्या अँगलसाठी कॉसची व्हॅल्यू ही 1 असते, ऑब्व्हियसली 0. कोणासाठी 0. ही t ची व्हॅल्यू 0 मिळालेली आहे. आता आपण काय करणार आहोत, नाव पुट t इज इक्वल टू 0 ही कोणामध्ये ठेवायची, कुठल्या इक्वेशन मध्ये ठेवायची समजून घ्या. ती ठेवायची आहे इक्वेशन 1 मध्ये. कशात ठेवायची ती, इक्वेशन 1 मध्ये. इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 काय आहे, x इज इक्वल टू a t प्लस साइन टी, राईट. देअरफॉर x इज इक्वल टू a आहे तुमच्याकडे, t ची व्हॅल्यू 0 प्लस साइन ऑफ 0. साइन ऑफ 0 0च असतो. ओके, सो 0 प्लस 0 म्हणजे याचा अर्थ काय झाला, 0 आन्सर आलेला आहे. सो x इज इक्वल टू 0. आणि जर आन्सर x इज इक्वल टू 0 आलेला आहे तर आपलं कंक्लुजन असं असणार आहे काय, कर्व इज पासिंग थ्रू origin. Now rule number 3, right? I mean step number 3. स्टेप नंबर 3 मध्ये काय शोधत असतो आपण, टँजंट. मग टँजंट साठी कॅल्क्युलेशन करायचं म्हणजेच काय शोधायचं ऍक्च्युअली, dy बाय dx, बरोबर. हा, मग dy बाय dx शोधायचं असेल तर 1 बाय 1 कॅल्क्युलेशन करायला लागतील. पहिल्यांदा इक्वेशन 1 लिहूया. तिकडे आपण काय लिहिणार, आपण x इज इक्वल टू a t प्लस साइन टी एका बाजूला, आणि दुसऱ्या बाजूला लिहिणार आहोत आपण y इज इक्वल टू a 1 मायनस कॉस टी. फाईन. सो डिफरन्शिएट करूयात विथ रिस्पेक्ट टू टी. dx बाय dt काय येणार, dx बाय dt a ॲज इट इज. ओके, कॉन्स्टंट आहे, कोएफिशियंट ॲज इट इज. टी ची डेरिव्हेटिव्ह काय येते विथ रिस्पेक्ट टू टी 1. साइनची डेरिव्हेटिव्ह काय येते, साइनची डेरिव्हेटिव्ह ती येते कॉस टी, राईट. आता इकडे बघा, dy बाय dt इज इक्वल टू a ॲज इट इज, 1 कॉन्स्टंट आहे त्याची डेरिव्हेटिव्ह 0, मायनस कॉस्टची डेरिव्हेटिव्ह काय येते, कॉस्टची डेरिव्हेटिव्ह ती असते मायनस साइन टी, करेक्ट ना. ती काय असते, मायनस साइन टी असते. सो सॉल्व्ह केल्यावर काय मिळते आपल्याला बघा, dy बाय dt इज इक्वल टू, इथे a ने त्याला मल्टिप्लाय केलं, मायनस मायनस प्लस झाले म्हणजे काय आलंय, a साइन टी. सो तुमच्याकडे ह्या दोन व्हॅल्यूज मिळाल्यात, dy बाय dt इज इक्वल टू a साइन टी आणि एक दुसरी डेरिव्हेटिव्ह मिळालेली आहे a ब्रॅकेटमध्ये 1 प्लस कॉस टी. बट आपला अल्टिमेट पर्पज काय, काय फाइंड आउट करायचं नक्की आपल्याला. नाउ dy बाय dx इज नथिंग बट dy बाय dt अपॉन, सॉरी इथे t लिहायला पाहिजे, dx बाय dt. फाइन, चलो इसमें वैल्यू पुट करते हैं. आता इथे जर व्हॅल्यू पुट केली आपण तर आन्सर काय मिळणार, dy बाय dt काय, a साइन टी अपॉन इकडे काय, a 1 प्लस कॉस टी. अशा पद्धतीने काहीतरी ऍडजस्टमेंट करायची आहे, अशा पद्धतीने काहीतरी ऍडजस्टमेंट करायची आहे जेणेकरून आपल्याला एक सिंगल टर्म इकडे मिळेल ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे. मग त्याच्यासाठी काय काय ऍडजस्ट करता येण्यासारखं आहे बघा. इथे काही फॉर्म्युला तुम्हाला सांगतो मी. साइन टी आहे तर आपण त्याला असं अज्युम करूया, कुठला फॉर्म्युला वापरता येईल, साइन 2 थीटा. ओके, सो काय वापरता येईल, 2 साइन थीटा कॉस थीटा हा एक फॉर्म्युला वापरता येणार आहे. आणि दुसरा फॉर्म्युला आहे 1 प्लस कॉस 2 थीटा. असं जेव्हा असतं ना तेव्हा त्याच्यासाठी आपलं लिहिता येतं आपल्याला 2 कॉस स्क्वेअर थीटा. म्हणजे ऍक्च्युअली फॉर्म्युला काय आहे ते लक्षात आलंय तुमच्या, काय, कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 प्लस कॉस 2 थीटा बाय 2 असा फॉर्म्युला आहे. ओरिजिनल फॉर्म्युला येतो पण मी थोडं ऍडजस्ट केलंय, 2 तिकडे घेतला. हे दोन फॉर्म्युले इथे अप्लाय करून बघायचे, काय येते ते बघूयात. पहिली गोष्ट a आणि a कट झालेला आहे हे पहिलं समजून घ्या. मग आता अकॉर्डिंगली ऍडजस्ट करायचे आणि लिहायचे फॉर्म्युला. समजून घ्या, 2 थीटा इथं काय दिसतोय, टी म्हणजे
इकडे 2 थिटाचा काय झालाय, थिटा झाला, हाफ अँगल झाला, म्हणजे टीचा सुद्धा काय होणार, हाफ अँगल होणार. म्हणजे मग ऍक्च्युअली काय येणार आहे आपल्याकडे, 2 साइन आणि काय लिहावं लागेल, t/2. काय लिहावं लागले, t/2. आणि पुढे काय आहे, कॉस आणि काय असणार आहे, t/2, राईट, अपॉन 1 प्लस कॉस टी. म्हणजेच काय, इथे 1 प्लस कॉस 2 थिटा होता, म्हणून तिकडे गेल्यावर थिटा झाला, म्हणजे ह्या 2 थिटाचा हाफ तिकडे झाला. आता इथे टी आहे, त्याचा काय होणार, हाफ होणार, म्हणजे t/2. सो माझ्याकडे आन्सर येणार आहे 2, काय येणार आहे, 2 कॉस स्क्वेअर t/2. मग मी जेव्हा हे सॉल्व्ह करणार, तेव्हा माझा आन्सर काय येणार बघा, इथे कॉस t/2 आहे, इथं कॉस स्क्वेअर t/2 आहे, म्हणजे कॉस गेला इथल्या एका कॉसला, फक्त एक कॉस राहिला, आणि साइन बाय कॉस, 2 ला 2 कट झाला, म्हणजे साइन बाय कॉस काय येणार सांगा, डायरेक्ट टॅन. सो टॅन t/2 असं माझं आन्सर आलेलं आहे, dy/dx. ठीक आहे. सो ही माझी डेरिव्हेटिव्ह आहे फायनल, त्यालाच आपण स्लोप पण म्हणत असतो, माहिती आहे आपल्याला, स्लोप ऑफ टँजेंट वगैरे ह्या सगळ्या गोष्टी. सो इथपर्यंत पोहोचल्याच्या नंतर नेक्स्ट पार्ट जो आहे, नेक्स्ट रूल जो आहे तो आहे टेबल, राईट. सो नेक्स्ट स्टेप इज 4, स्टेप नंबर 4, टेबल. आणि मी तुम्हाला शिकवलंय की टेबलमध्ये नक्की कशा कशाच्या व्हॅल्यूज लिहिणं एक्सपेक्टेड आहे. सो टेबलमध्ये सो टेबलमध्ये काय काय कंटेंट असला पाहिजे हे सुद्धा मी रूल मध्ये सांगितलेलं आहे. पहिला असायला पाहिजे टी, नंतर एक्स, नंतर वाय, आणि इथे आपण लिहिणार आहोत dy/dx. सो तुमच्याकडे 4 गोष्टी आहेत का बघून घ्या. पहिल्यांदा टी ची व्हॅल्यू तुम्ही मनाने घेणार आहात, म्हणजे अँगल्स घेणार आहात का, तर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आहेत म्हणून. नंतर त्याच्यावरून तुम्हाला एक्स ची व्हॅल्यू मिळणार, म्हणजे हा पहिला फॉर्म्युला तुम्ही वापरणार आहात. नंतर वाय ची व्हॅल्यू काढायची, म्हणजे हा दुसरा फॉर्म्युला यूज करणार आहात. आणि थर्ड dy/dx मध्ये तुम्ही ती टी ची व्हॅल्यू ठेवणार, म्हणजे तुम्ही या ठिकाणी जे काही मी कॅल्क्युलेट केलंय त्याच्यामध्ये व्हॅल्यू ठेवणार आहात. सो कॅल्क्युलेटर मस्ट आहे, तुम्हाला कॅल्क्युलेटर आता लगेच वापरताच आलं पाहिजे, त्याच्याशिवाय हे जमणार नाही. आता अँगल कसे घ्यायचे ते समजून घ्या बरं. अँगलच का घ्यायचे टीच्या व्हॅल्यू, कारण टी इज अ ट्रिग्नोमेट्रिक, आय मीन हे जे काही आहेत पॅरामेट्रिक इक्वेशन्स, हे ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन्स आहेत, म्हणून टीच्या व्हॅल्यू ह्या अँगलमध्ये घ्यायच्यात. पहिलं म्हणजे काय घ्यायचं, 0, बरोबर. त्याच्यानंतर काय 90 सांगितलं मी, म्हणजेच π/2 घ्यायच्यात. π/2 लिहा किंवा 90 डिग्री लिहा. त्याच्यानंतर पुढे पाय, नंतर 3π/2 म्हणजेच 270 डिग्री, त्याच्यानंतर 2π. फाईन. मग हे सगळं कॅल्क्युलेशन करत असताना आपल्याला कुठले कुठले इक्वेशन्स लागणार आहेत ते तर शेजारी लिहितो मी, म्हणजे तुम्हाला समजायला बरं जाईल जरा. x इज इक्वल टू a t प्लस साइन टी, y इज इक्वल टू a 1 मायनस कॉस टी, आणि शेवटला dy/dx आहे इज इक्वल टू काय आहे, dy/dx इथे शोधलंय बघा, tan t/2. 3 इक्वेशन्स आहेत, यांच्यामध्ये करस्पॉन्डिंग व्हॅल्यू ठेवायच्यात आणि कॅल्क्युलेशन्स करायचे. फाईन. सो पहिल्यांदा इथे टी आहे 0 प्लस साइन टी, म्हणजे साइन 0 0 0 सगळं काय झालं, 0 आलं. त्याच्यानंतर आता इथे दुसरी व्हॅल्यू ठेवूयात, एक्सच्याच व्हॅल्यू कॅल्क्युलेट करून घेतो सगळ्या पहिल्यांदा, ठीक आहे. सो इथे येणार, जेव्हा मी आता काय ठेवणार आहे, एक्स इज इक्वल टू टी इज इक्वल टू π/2. सो मला मिळेल a π/2 प्लस साइन π/2. साइन π/2 म्हणजे काय असतो, 90 असतो, आणि साइन 90 काय असतो, 1 असतो. सो आन्सर काय येणार माझं, a π/2 प्लस 1, बरोबर. हे आन्सर येणार, हे इथं लिहिणार मग मी a π/2 प्लस 1. मी तुम्हाला गोष्टी सोप्या करून सांगणार आहे, कॅल्क्युलेटर नाही लगेच पॉइंट मध्ये वगैरे आन्सर काढू नका, वेट. सो असं आलं. त्याच्यानंतर पाय, आता पायची व्हॅल्यू ठेव, हे झालं. आता पायची व्हॅल्यू ठेवायची याच्यामध्येच, a पाय, बरोबर, पाय प्लस प्लस साइन पाय. तुम्ही हे कॅल्क्युलेटरवर टाकून बघायचं की नक्की आन्सर येतं काय, तर साइन पाय याचा आन्सर 0 येणार. काय येणार, 0, म्हणजे आन्सर काय आलं फायनली, फक्त a पाय. ठीक आहे, a पाय 0 कोणाचं येणार, साइन पायचं. सो a पाय आन्सर आलं. त्याच्यानंतर 3π/2 टाका. 3π/2 टाकलं की तुम्हाला जे आन्सर मिळणार आहे त्याच्यामध्ये हे गेलं. आता इथे काय येणार, म्हणजे मला सांगायचंय काय की ह्या पद्धतीने तुम्ही कॅल्क्युलेटरवर आन्सर काढणं एक्सपेक्टेड आहे.
सो इथे येणार a π/2 -1. अशा सगळ्या व्हॅल्यूज अकॉर्डिंगली कॅल्क्युलेट करता आल्या पाहिजेत आपल्याला. y ची पण तिथे काढून दाखवतो तुम्हाला कॅल्क्युलेशन. y = a. ओके, सो a 1 मायनस काय 0 ठेवायचं आहे. आता cos 0 काय असतो माहिती आहे आपल्याला. cos 0 1 असतो. काय असतो cos 0 1. सो काय ना 1 - 1 काय येणार 0. म्हणजे इथं काय आलं आन्सर 0 आला. मग ह्याप्रमाणे कॅल्क्युलेशन्स करायचे आहेत. अगदी इथं तसंच केलं आपण. समजा हे झालं. त्याच्यानंतर a 1 मायनस cos π/2. आता cos 90 काय असतो सांगा. cos 90 काय असतो 0 असतो. सो काय येणार आहे फक्त a येईल. कुठे येईल इथे a येईल. सो अशा पद्धतीने सगळ्या व्हॅल्यूज त्याच्यात टाकायच्या आहेत आणि कॅल्क्युलेशन्स करायचे प्रॉपर. सो अशा पद्धतीने सगळ्या व्हॅल्यू मी त्याच्यात पुट केलेल्या आहेत. एक महत्वाची गोष्ट म्हणजे इथं बघा, इथं काय आहे 3π/2 आहे ना, सो इथं 3 येईल. एवढा चेंज फक्त. सो अशा व्हॅल्यूज तुम्हाला कॅल्क्युलेट करता येईल एक्सपेक्टेड. काही एक्झाम्पल्स म्हणून मी काही व्हॅल्यू कॅल्क्युलेट करून दाखवल्यात. प्रॅक्टिस करायची, मग हा टेबल कम्प्लीट होईल. तर आता आपल्याला ह्या सगळ्या डिटेल्सचा यूज करून कर्व ट्रेस करायचा आहे. ठीक आहे, त्यासाठी आपण टेबलचा यूज करणार आहे. व्यवस्थित फोकस करायचं. पहिल्यांदा हे लक्षात घ्या, एक्स ऍक्सिस वर काय काय टाकायचंय, काय काय घ्यायचंय एक्स ऍक्सिस वर. कारण इथे प्रत्यक्षात किती व्हॅल्यूज आहेत 1 2 3 4 याचा विषय घेऊ नका. हे डेरिव्हेटिव्ह फक्त स्लोप साठी आहे, त्याचा काही विषय नाही, टँजंटच्या रिलेटेड आहे. सो 3 गोष्टी आहेत आणि आपल्याकडे ऍक्सिस 2च आहेत. मग कुठल्या तरी एका ऍक्सिस वर आपल्याला 2 लोकांच्या व्हॅल्यूज घ्याव्या लागणार आहे. मग एक्स ऍक्सिस वर मी टी आणि एक्स ह्या दोघांच्या व्हॅल्यू एकत्रितरित्या कन्सिडर करल. आणि ते कन्सिडर करत असताना थोडंसं व्यवस्थित आता ड्रॉ करायचा प्रयत्न करतो. इथे जे आहे समजा एवढं डिस्टन्स जे आहे, समजा मी ऍझ्युम करतो की हे 2 काय आहे समजा पाय ए घेतो. पहिली व्हॅल्यू काय इथे समजा ए पाय. काय घेतलंय मी ए पाय. आणि परत बरोबर तेवढं डिस्टन्स घेऊन मग काय म्हणणार ट्वाइस ए पाय. आलं लक्षात. म्हणजे इकडे मी एकत्र केलं त्या व्हॅल्यू ए पाय 2 ए पाय असं लिहिलं. इथे समजा ए असेल तर इथे समजा ट्वाइस ए असेल. बरोबर ना. वाय ऍक्सिसवर तसेच ए ट्वाइस ए वगैरे अशा व्हॅल्यूज आहेत. पहिला पॉईंट शोधूयात एक्स वाय 0 0. पहिला पॉईंट कुठे मिळतोय मला 0 0 मिळाला. सो फर्स्ट पॉईंट 0 0. का 0 0 तसंही माहिती आहे आपल्याला. कर्व इज पासिंग थ्रू ओरिजिन. ओरिजिन मधनं जातो कर्व. ठीक आहे. सो 0 0 ला पहिला पॉईंट मिळाला. त्याच्यानंतर हा पॉईंट थोडा कॉम्प्लिकेटेड आहे, मला कळणार नाही असं आपण गृहीत धरूयात की आपल्याला नाही लक्षात येणार. मग थोडा पुढच्या पॉईंटकडे जाऊयात. काय आहे ए पाय आणि 2 पाय. एक्स वर काय बघायचंय ए पाय आणि इकडे काय बघायचंय ट्वाइस ए बघायचंय. सो कुठे येणार तो पॉईंट साधारणतः इथं आला. ओके. आणि हा पॉईंट काय आहे आता आपल्याला माहिती आहे. काय आहे हा पॉईंट ए पाय ट्वाइस. त्याच्यानंतर हा पण पॉईंट आपल्याला लक्षात येणार नाही. हा शेवटचा पॉईंट बघूयात. ठीक आहे. तर वाय ची व्हॅल्यू किती 0. आता वाय ची व्हॅल्यू कुठे 0 इथे येते. आणि त्याच्या रिलेटेड एक्स ची व्हॅल्यू किती ट्वाइस पाय आहे. म्हणजे इथं हा इथे एक पॉईंट आला. ते जे रूल्स मी तुम्हाला सांगितले त्याच्यामध्ये जेव्हा डेरिव्हेटिव्ह जी आहे ती 0 असते तेव्हा तुमचा टँजंट जो आहे तो पॅरलल टू एक्स ऍक्सिस असतो. काय असतो तो पॅरलल टू एक्स ऍक्सिस असतो. आणि जेव्हा तुमचं आन्सर डेरिव्हेटिव्हचा आन्सर हे जेव्हा इन्फिनिटी असेल प्लस ऑर मायनस, तेव्हा तुमचा टँजंट पॅरलल टू काय असतो वाय ऍक्सिस. लक्षात आलं. परत एकदा सांगतो. जेव्हा डेरिव्हेटिव्हचा आन्सर 0, युअर टँजंट मस्ट बी पॅरलल विथ एक्स ऍक्सिस. आणि जर तुमच्या डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू प्लस ऑर मायनस इन्फिनिटी असेल देन युअर टँजंट मस्ट बी पॅरलल विथ वाय ऍक्सिस. ठीक आहे. पॅरलल असणार वाय ऍक्सिसला. मग इथे पहिल्यांदा इथे बघितलं तरी चालेल. म्हणजे याचा अर्थ इथे टँजंट असा असणार आहे. म्हणजे कर्व जो आहे माझा हा कर्व इथनं असा जाणार आहे. हे पहिलं मला माहिती पाहिजे. असा जाणार आहे. ठीक आहे. आणि कुठं जाणार आहे ते ठरवूयात आपण. त्याच्या अगोदर हे बघा की ह्या पॉईंटला इन्फिनिटी आहे. म्हणजे याचा अर्थ इथे एक अशा पद्धतीने काय असणार आहे टँजंट असणार आहे. काय असणार आहे असा टँजंट असणार आहे. का? कारण इन्फिनिटी आन्सर आलं म्हणजे त्या ठिकाणी एक टँजंट असणार आणि तो टँजंट कोणाला पॅरलल असणार वाय ऍक्सिसला पॅरलल असणार. म्हणजे मला अशा पद्धतीने ग्राफ ड्रॉ करायचा आहे की तो कर्व ह्या पॉइंटला ह्या लाईनला टँजंट असेल. म्हणजे याचा अर्थ काय होणार क्लिअर आहे. समजा हे एक मिनिट मी थोडं वेगळ्या कलरने दाखवतो. म्हणजे याचा अर्थ इथनं मला असा जो आहे तो कर्व असा काढायला लागेल आणि तो कुठं आणायचा आहे बरोबर इकडे आणायचा आहे. का? कारण इथे माहिती आहे आपल्याला डेरिव्हेटिव्ह 0 आहे आणि 0 असला तर
तुमचा जो टँजंट आहे तो पॅरलल टू काय असतो, एक्स ऍक्सिस, आणि तोच इथं टँजंटच आहे. सो अशा पद्धतीने मग इकडे सुद्धा काय असणार, सेम सिनेरिओ. इथनं परत तुमचा कर्व असा येणार आहे आणि असा कर्व असणार आहे. लक्षात आलंय? एकदा का ही सिस्टीम कळाली की इथं टँजंट आहे इथं, मग तुम्ही असं डायरेक्टली म्हणा सर आम्ही डायरेक्ट असं काढू का, तुम्हाला माहिती असा डायरेक्ट काढू शकत नाही. का काढू शकत नाही? कारण की मग इथं टँजंट दाखवता येणार नाही, इथं पण टँजंट दाखवता येणार नाही. जर टँजंट दाखवायचा तर असाच दाखवायला लागणार, पर्याय नाही तुमच्याकडे. सो क्लिअर झालंय. आता हा जो पॉइंट आहे, हा पॉइंट थर्ड पॉइंट आहे तुमचा, हा थर्ड पॉइंट आहे. आणि तो कसा डिनोट करतोय आपण, ट्वाइस ए पाय 0. ठीक आहे. आणि हा पॉइंट कसा डिनोट केलाय, 0 0. नाउ व्हेरी इम्पॉर्टंट, इथे वाचा जरा काय लिहिलंय आपण, की कर्व इज सिमेट्रिक अबाउट वाय ऍक्सिस. म्हणजे वाय ऍक्सिसच्या कंपॅरिझन मध्ये तुमचा कर्व काय आहे, सिमेट्रिकल. म्हणजे वायच्या इकडे ज्या प्रकारची फिगर आहे सेम कर्व इकडे सुद्धा प्लॉट करायचा आहे. सो आता कळालं, सेम त्याची रिप्लिका इकडे घ्यायची आहे. सो म्हणून आपण काय करणार आहोत आता, इथे ए पाय आणि इकडे समजा 2a पाय अशा पद्धतीने. आणि मग पॉइंट्स पण अकॉर्डिंगली घ्यायचेत. म्हणजे इथे एक पॉइंट येणार, ठीक आहे, आणि इथे एक पॉइंट येणार. हे इकडे का ड्रॉ करायचंय, कारण सिमेट्री सांगितलेली आहे म्हणून. इथे पॉइंट्स तसे प्रत्यक्ष दिसत आहेत का, नाही दिसत, पण सिमेट्री सांगितली म्हणून आपल्याला ते त्या पद्धतीने काय करावं लागणार आहे, ड्रॉ करावं लागणार आहे. हा जो पॉइंट आहे या पॉइंटवरनं तो तुम्हाला असा काढायला लागेल कर्व. इकडे सुद्धा असं काढायला आहे. एक इम्पॉर्टंट गोष्ट लक्षात घ्या, ह्या साईडला जेव्हा काढतो तेव्हा इथल्या व्हॅल्यूज काय असायला पाहिजे, निगेटिव्ह. एवढं मिस केलंय मी. इथे पॉइंट्स अशा पद्धतीने घ्यायचे, बाकी काही. ठीक आहे.